महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 सर्वात मोठा एक्झिट पोल, सर्वात मोठा जनमताचा कौल। महाविकास आघाडीला किती जागा मिळणार, महायुतीला किती जागा मिळणार, कोणाचं सरकार येणार, कोण होणार मुख्यमंत्री, त्या संदर्भामध्ये आपण आणला आहे सर्वात मोठा एक्झिट पोल। फक्त शेवटपर्यंत बघा, कोणत्या पक्षाला किती मत मिळणार, किती जागा मिळणार, त्या संदर्भात सर्वात मोठा आणि महत्त्वाचा एक्झिट पोल। शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। फक्त शेवटपर्यंत बघा। राज्यामध्ये 288 जागेसाठी निवडणूक पार पडलेली आहेत आणि सर्वांना आता एक्झिट पोलची उत्सुकता लागली असून कोणत्या पक्षाला किती जागा येणार, सरकार कोणाचं येणार, त्या संदर्भात आज सर्वात मोठा एक्झिट पोल असून भाजपला या निवडणुकीमध्ये साधारणतः तरी 65 ते 70 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्यानंतर महायुतीतला दुसरा पक्ष शिंदे गटाला या निवडणुकीमध्ये साधारणतः तरी 25 ते 30 जागा मिळण्याची दाट शक्यता आहेत। त्यानंतरचा महायुतीतला तिसरा महत्त्वाचा पक्ष म्हणजे अजित पवार गट, तर ते या गटाला या निवडणुकीमध्ये साधारणतः तरी 20 ते 23 जागा मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। आपण आता महाविकास आघाडीतील पक्षांच्या जागा बघूया, कोणत्या पक्षाला किती जागा मिळतात। तर शरद पवार गटाला या निवडणुकीमध्ये साधारणतः तरी 40 ते 48 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहेत। त्यानंतर महाविकास आघाडीतला दुसरा महत्त्वाचा पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, या गटाला या निवडणुकीमध्ये साधारणतः तरी 65 ते 70 जागा मिळण्याची सर्वात मोठी शक्यता वर्तवली जात आहेत। त्यानंतर महाविकास आघाडीतला सर्वात महत्त्वाचा पक्ष म्हणजे काँग्रेस पक्ष, या पक्षाला साधारणतः तरी 55 ते 60 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहेत। तर अशा प्रकारे हा सर्वात मोठा एक्झिट पोल आणि जनमताचा कौल होता। यामध्ये महायुती सरकारला साधारणतः तरी 125 ते 135 जागा मिळण्याची शक्यता असून या एक्झिट पोलमध्ये आपण महाविकास आघाडी सरकारला साधारणतः तरी 150 ते 165 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला जात आहे। हा एक्झिट पोल सर्वात महत्त्वाचा आणि सटीक असल्याची शक्यता वर्तवली जात आहे, कारण की यापूर्वी ज्या चॅनल्सवाल्यांनी एक्झिट पोल दाखवले ते सर्व फेल गेलेले आहेत। लोकसभेचे सर्व एक्झिट पोल सर्व चॅनलचे फेल गेलेले असून काही होऊ शकतं, कोणाचंही सरकार येऊ शकतं। त्यामुळे हे जे एक्झिट पोल दाखवत आहेत यामध्ये मोठा बदल होण्याची सुद्धा शक्यता असून यावेळेस महाविकास आघाडी सरकारचं पारडं थोडं जड दिसताना दिसत असून महाविकास आघाडी सरकारचं सरकार येण्याची शक्यता असून मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्या संदर्भामध्ये हा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा एक्झिट पोल होता। शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला तुमचे धन्यवाद खूप खूप।